नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. NLC इंडिया लिमिटेड, NLC जी कंपनी आहे, NLC नवरत्न पब्लिक सेक्टर एंटरप्राइज कंपनी आहे, मार्फत नवीन भरतीची जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता इंडस्ट्रियल वर्कर ड्राफ्ट्समनसाठी F2W ग्रेड आहे. नंबर ऑफ वेकेन्सीज आहेत एकूण 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास विथ ITI ड्राफ्ट्समन. त्याचबरोबर दुसरं पद आहे इंडस्ट्रियल वर्कर इलेक्ट्रिशियन. साठी एकूण 3 जागा आहेत. 12वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे इंडस्ट्रियल वर्कर फिटरसाठी एकूण 2 जागा आहेत. 12वी पास आणि ITI फिटर असणे आवश्यक आहे. चौथं पद आहे इंडस्ट्रियल वर्कर मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी. याच्यासाठी एकूण 2 जागा आहेत. पाहू शकता शैक्षणिक पात्रता 12वी पास विथ ITI मेकॅनिक मोटर व्हेकल असणे आवश्यक आहे. पाचवं पद आहे इंडस्ट्रियल वर्कर वायरमॅनसाठी. यासाठी एकूण 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास विथ ITI वायरमन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 6वं पद आहे क्लिअरिकल असिस्टंटसाठी. शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत 17 जागा आहेत. त्याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे पास इन एनी डिग्री फुल टाईम असणे आवश्यक आहे. 7वं पद आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. याच्यामध्ये एकूण 5 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पास फुल टाईम पार्ट टाईम डिप्लोमा ऑफ मिनिमम 3 इयर्स ड्युरेशन इन सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. त्यानंतर 8वं पद आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी. एकूण 2 जागा. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे पास इन फुल टाईम पार्ट टाईम डिप्लोमा ऑफ मिनिमम 3 इयर्स ड्युरेशन ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. 9वं पद आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी. 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता पास इन फुल टाईम पार्ट टाईम डिप्लोमा ऑफ मिनिमम 3 इयर्स ड्युरेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. यानंतर महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. अर्ज करण्यासाठीची देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता जी आहे इंडस्ट्रियल वर्करसाठीची जी आहे ती 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. क्लेरिकल असिस्टंटसाठी 30, SC ST साठी 35 वर्षापर्यंत, ज्युनियर इंजिनियरसाठी 30 वर्षापर्यंत आहे. अशा पद्धतीने वयाच्या पात्रतेची विस्तारित जी माहिती आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर रिझर्वेशनबद्दलची जी विस्तारित माहिती आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. सिलेक्शन प्रोसेससाठी लेखी परीक्षा 100 मार्क्सची घेण्यात येणार आहे. त्यानंतर जी 100 मार्काची लेखी परीक्षा आहे त्यासाठी CBT टाईप क्वेश्चन असणार आहेत. एक प्रश्नासाठी 1 मार्क्स असणार आहे. पाहू शकता क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस 30 प्रश्न आणि 30 मार्क्स आहेत. आणि सब्जेक्ट नॉलेजसाठी 70 प्रश्न आणि 70 मार्क्स असे 100 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर जे आहे क्लेरिकल असिस्टंटसाठीची पाहू शकता 100 मार्क्सची जी डायरेक्टली एक्झाम आहे याच्यामध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. यानंतर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची प्रोसेस पाहू शकता. अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे पोस्ट आहे पद आहे तुम्ही त्यासाठी अर्ज करताय ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यानंतर याच्यामध्ये पाहू शकता जी प्रोसेस आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन फी पाहू शकता. F1S ग्रेडसाठी जी फी आहे ॲप्लिकेशन फी 300 रुपये आहे. प्रोसेसिंग फी 295 रुपये, 250 रुपये प्लस 45 GST म्हणजे 595 रुपये फी आहे एकूण. SC ST PWBDसाठी 295, F2W ग्रेडसाठी जी फी आहे 486 रुपये, PWDसाठी 236 रुपये फी आहे. अशा पद्धतीने ही फी पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यासाठीची जी साईज आहे आवश्यक साईज याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. त्यानंतर ऑनलाईन अर्ज जे आहेत सुरू होत आहेत 25 मार्च 2024 पासून. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 20 एप्रिल 2024. अशा पद्धतीने NLC लिमिटेड जी भरती आहे NLC इंडिया लिमिटेडसाठीची या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.